विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर काँग्रेसने आता महाराष्ट्रात संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्राच्या नव्या प्रदेशाध्यक्षाचं नाव फायनल केल्याचं बोललं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। काँग्रेस हायकमांडने या नावावर शिक्कामोर्तब केला असून लवकरच याची अधिकृत घोषणा देखील होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेतेपद हे आमदार विश्वजित कदम यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। काँग्रेसने नवा प्रदेशाध्यक्ष निवडत असताना सर्व बाबींचा विचार केल्याचं दिसून येत आहे। व्यावसायिक किंवा कारखानदार नेता प्रदेशाध्यक्षपदी नको म्हणून काँग्रेस नेतृत्वाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या निष्कलंक नेत्यांपैकी एक आहेत। फारसे चर्चेत नसले तरी संघटनेत त्यांचं काम मोठं आहे। आदिवासी समाजातून येत असल्याने त्यांच्या निमित्ताने आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव फायनल केल्याचं सांगितलं जात आहे। कशी आहे हर्षवर्धन सपकाळ यांची कारकीर्द त्यावरही एक नजर टाकूया। हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सचिवही होते। काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिलेत। गांधी घराण्याचे ते विश्वासू नेते आहेत। पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे ते सदस्य होते। राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलंय। उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। बुलढाणा माजी जिल्हा परिषदेचे ते अध्यक्षही होते। अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलचं सर्वच स्तरातून कौतुक झालं होतं। आमदार असताना कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लीन इमेज होती। भाजपची ऑफर असून सुद्धा ते काँग्रेसच्या विचारांशी कायम एकनिष्ठ राहिले। त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासी समाजासाठी मोठं कार्य केलंय। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा दिला होता। हा राजीनामा काँग्रेस हायकमांडने आतापर्यंत स्वीकारला नव्हता, पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच नाना पटोलेंचा राजीनामा स्वीकारला असल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक नेते होते। यामध्ये कोल्हापूरचे डॅशिंग नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम अशा अनेक दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती। पण या सर्व नावांना बाजूला करत काँग्रेस हायकमांडने सपकाळ यांचं नाव फायनल केल्याचं बोललं जात आहे। राज्यात काँग्रेसची अवस्था सध्या दयनीय आहे। विधानसभा निवडणुकीनंतर तर पक्षाला मोठी गळती लागली आहे। अनेक तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये काँग्रेस फक्त नावाला उरली आहे। पक्षाचे कार्यालयही धूळ खात पडलेत। अशा पडत्या काळात पक्ष हर्षवर्धन सपकाळांना मोठी जबाबदारी देत असल्याने त्यांच्यासाठी हे मोठं आव्हान असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ हायकमांडने दाखवलेला हा विश्वास सार्थक ठरवतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।